लाडकी बहीण योजना। बघा, लाडकी बहीण योजनेचे उपमुख्यमंत्री आता सध्याचे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की डिसेंबरच्या अगोदरच, म्हणजे डिसेंबर महिना लागण्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये येऊन जातील। परंतु आजपर्यंत आपण बघतोय की रोज पैसे येणार असं आपल्याला वाटतंय की आज मेसेज पडेल पैशांचा किंवा 2100 रुपयेचा हप्ता जमा होईल, परंतु तो अजूनपर्यंत जमा होत नाहीये, अद्यापपर्यंत आलेला नाहीये। याचे मागचे कारण आता समोर आलेले आहेत आणि नेमका एकनाथ शिंदे साहेब नाराज देखील झालेले आहेत, ते सुद्धा आज आपण सर्व काही डिस्कस करणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खरी काय आहे ती माहिती नेहमीच मिळत असते। आता तुम्ही इथं हेडलाईन बघू शकता, लाडक्या बहिणी नाराज आहेतच नाराज, खूप दिवस झाले पैशांची वाट बघतायत। आणि ही स्टेटमेंट त्यांनीच दिलेली होती, सर्वात पहिले स्टेटमेंट दिली होती ते एकनाथ शिंदे साहेबांनी की लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आता 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये येणार। त्याच्यानंतर निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस देखील त्यांची एक स्टेटमेंट आली होती की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये आम्ही डिसेंबर महिन्याच्या अगोदर देऊ। त्याच्यानंतर आणखी स्टेटमेंट आल्या होत्या की चला मंत्रिपदाची शपथ वगैरे झालंय, मंत्रिमंडळाची नेमणूक वगैरे झाली, मुख्यमंत्री निवडला जाईल त्यावेळेस आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवू। परंतु आज 14 तारीख आलेली आहे, अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना काही 2100 रुपये मिळालेले नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी यांना सुद्धा सांगितलं, मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलं आहे की सर्वात आधी आपल्याला लाडक्या बहिणींचे पैसे द्यायला पाहिजे, कारण ही जी निवडणूक जिंकलेली आहे सर्वांनाच माहिती आहे, ही जी निवडणूक झाली किंवा ही जी निवडणूक जिंकली ती फक्त लाडकी बहीण योजनेमुळे, कारण या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना फायदा झाला। सुरुवातीपासून जर आपण बघितलं जवळपास 7500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली, परंतु निवडणूक झाल्याबरोबर आता महिलांना शंका यायला लागली आहे की पुढचे पैसे येतील की नाही येणार। चला आता याच्या मागचे कारण थोडंसं समजून घेऊया। सर्वात आधी मंत्रिमंडळाची विस्तारणा झालेली नाहीये किंवा मंत्रिमंडळ पूर्णपणे अजून बसलेलं नाहीये, अनेक मंत्र्यांची अजून शपथ घ्यायचं बाकी आहे। आता नुकतीच विशेष अधिवेशन घेतलं गेलं आणि याच्यामध्ये निवडून आलेले सर्व आमदारांनी शपथ घेतलेल्या आहेत आणि यामध्ये सुद्धा आपले अजित पवार साहेब महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की जी निवडणूक जिंकली ती लाडकी बहीण योजनेमुळे जिंकली, मग त्यांचे पैसे लवकरात लवकर द्यायला पाहिजे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्या मनावरती घेतलेलं आहे की बाबा पैसे वाटून द्यायला पाहिजे। पण प्रॉब्लेम असा होतोय, एकी बाजूने आपण बघतोय की लाडक्या बहिणींना जे काही पैसे देणार आहेत, जे काही लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला होता याच्यामध्ये काही फेक फॉर्म आलेले आहेत का हे चेकिंग चालू आहे। बरं, फेक जर फॉर्म आले होते तर प्रश्न असा निर्माण होतो, तुम्ही आधी का नाही रिजेक्ट केले? रिजेक्ट झालेले फॉर्म भरपूर आहेत, पण ज्या महिलांचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे त्यांना तर पैसे आता पाठवायला पाहिजे ना। भरपूर दिवस झाले, आज उद्या परत बँक बंद असणार, पण काही का असे ना योग्य निर्णय घेतील, लाडक्या बहिणींना पैसे वाटवायला सुरुवात करतील। प्रॉब्लेम असा आहे की जे फेक फॉर्म आहे, आता तुम्ही बघितलं असेल कालपासून एक मेसेज सुद्धा फिरत होता की आता लाडक्या बहिणींवरती कारवाई येणार, लाडक्या बहिणींवरती कारवाई होणार, ज्यांनी फेक फॉर्म भरलेला आहे त्यांच्या घरी लोक येतील, चेकिंग करतील आणि त्याच्यानंतरच मग जर ते ओके असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आणि जर प्रॉब्लेम असेल तर त्या लाडक्या बहिणींवरती कारवाई होणार। तर बघा, एक गोष्ट खरी आहे की डॉक्युमेंट एकदा परत चेक केले जाऊ शकतात, परंतु कारवाई होणं शक्य नाही, नाहीच कारवाई होणार। किंवा जे आपलं सार्वजनिक मंत्रिमंडळ आहेत यांच्याकडून कोणतीही अशी स्टेटमेंट आलेली पण नाहीये की महिलांवरती डॉक्युमेंट परत चेक केले जाणार आहे, आणि जर याच्यामध्ये चुकीची माहिती महिलांनी भरली असेल तर ठीक आहे, पण जर चुकीची माहिती म्हणजे जर एका घरामध्ये 3-3 व्यक्ती जर लाडक्या बहीण योजनेचे फायदा घेत असेल किंवा एका घरामध्ये जर एखादी व्यक्ती, कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल आणि जर
त्या लाडक्या बहिणीचा योजनेचा फायदा घेत असेल किंवा एखादा रिटायर एक्स ऑफिसर असतील ते जर पेन्शन वगैरे चालू असेल आणि ते जर लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेलं असेल किंवा एखाद्या कुटुंबामध्ये एखादी 4 व्हीलर असेल म्हणजे 4 चाकी वाहन असेल, यामध्ये जर फक्त वाहन असेल तर काय अडचण नाहीये, पण कोणता 4 चाकामध्ये जर ट्रॅक्टर असेल तर काय प्रॉब्लेम नाही, जर 4 व्हीलर असेल तर अशांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि सर्व निकष अगोदर चेक करून झालेले आहेत. चेक करून घेतल्यानंतरच त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झाला आहे. आता प्रश्न बघा कसं होतंय, ठीक आहे आताच निवडणूक पार पाडली, खर्च भरपूर आला असेल, बोजाही पडला असेल, सर्व गोष्टी झाल्या असतील, पण किमान महाराष्ट्रामध्ये तुम्ही निवडून येण्यासाठी जे आश्वासनं दिलेले आहेत ते आश्वासनं आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. चांगली गोष्ट आहे, खूप जास्त मेजॉरिटीने तुम्ही निवडून आलेले आहात, काय अडचण नाहीये, पण लाडक्या बहिणींना जो तुम्ही प्रॉमिस केलेला आहे, जो तुम्ही वचन दिलेलं आहे त्या वचनामध्ये खरे उतरा आणि लवकरात लवकर शक्य होईल तितक्या लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवा. ज्यांचा अप्रूव्हल झालाय त्यांचं तरी पाठवा. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची घडली आहे, ते म्हणजे काही महिलांना 4,500 रुपये आले होते. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर याचे जे एकत्रितपणे 3,000 रुपये पाठवले होते ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. म्हणजे अशा सुद्धा बहिणी आहेत की ज्यांना फक्त 4,500 रुपये मिळालेले आहेत. मग अशा बहिणींना पुढचे पैसे मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे किंवा त्यांचे जे राहिलेले 3,000 रुपये आणि आता जे काही लाडकी बहीण योजनेमार्फत 2,100 रुपये देणार आहेत, असे टोटल 5,100 रुपये तुम्ही लाडक्या बहिणींना दिलं पाहिजे आणि हे सर्व पैसे मिळणार. फक्त काय आहे, थोडंसं ना आपल्याला वाट बघावी लागणार आहे. आता बघू एवढ्या 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील असं एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि न्यूज मध्ये सुद्धा तुम्ही बघितले की लाडक्या बहिणींच्या वतीत आता निर्णय घेतला गेलेला आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये निर्णय घेतील आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा 2,100 रुपये यायला सुरुवात होतील. आणि या गोष्टीवरून एकनाथ शिंदे साहेब सुद्धा नाराज आहेत. त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आपण ज्या गोष्टीवरती निवडून आलेलो आहे, संपूर्ण महाराष्ट्राची जी काही रिक्वायरमेंट आहे, जे काही म्हणणं आहे की आज लाडक्या बहिणींनी आपल्याला वोटिंग दिलेलं आहे, तर यांना नाराज करू नका. होत लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवायला घ्या असं मुख्यमंत्र्यांना देखील एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. तर आज तोच महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती. बघा येत्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येतील. थोडे दिवस आपण आणखी वाट बघूया आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या लाडक्या बहिणींमध्ये नक्की शेअर करा.